नमस्कार मंडळी, दीपक महामनी पॉडकास्ट मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आज एका नवीन चित्रपटाचा रिव्ह्यू घेऊन येत आहे. चित्रपटाचं नाव आहे कंगुआ. हा एक तेलुगू चित्रपट आहे ऍक्च्युली, परंतु पॅन इंडिया रिलीज झाला आहे आणि हिंदीमध्ये पण त्याचं व्हर्जन आहे. तर तेलुगू म्हणजे आपला साऊथचा सुपरस्टार सूर्या याची ही खूप चर्चित असलेली फिल्म कालच रिलीज झालेली आहे आणि त्याचा रिव्ह्यू आपण करणार आहोत. तर चला सुरुवात करूया. सुरुवात बघूया कथा. तर चित्रपटाची कथा एक खूप सुंदर अशी आहे. म्हणजे त्याच्यानंतर मी पुढे बोलेलच त्या चित्रपटाविषयी, परंतु कथा तर मला आवडली, कारण कथेमध्ये एक 1070 आणि 2024 असा हा दोन्ही काळ दाखवलेला आहे. 1000 वर्षापूर्वीचा साधारणतः एक काळ आहे आणि हा आत्ताचा जो चाललेला आहे तो काळ आहे. आणि त्या दोन्ही काळामध्ये नायक म्हणजेच आपला सूर्य ह्याचं रिलेशन आहे. म्हणजे त्या काळात सूर्याचं नाव आहे कंगुआ आणि 2024 मध्ये सूर्याचं नाव आहे फ्रान्सिस. आणि फ्रान्सिसच्या जीवनामध्ये काही अशा घटना घडतात, त्याच्या जीवनामध्ये एक मुलगा येतो आणि त्याला असं वाटतं की काहीतरी आपलं त्याचं नातं असावं आणि त्याच्या मागं काही लोक लागलेले असतात, काही गँगस्टर्स लागलेले असतात, काही टोळ्या लागलेल्या असतात त्या मुलाच्या मागे. आणि त्या मुलाला वाचवण्याचा तो प्रयत्न करत असतो. तो का लागलेले आहेत किंवा काय आहे ते मी रिव्हील करणार नाही, कारण तो चित्रपटातला एक इम्पॉर्टंट भाग आहे. तर त्या मुलाला वाचवण्यासाठी आणि ते वाचवताना त्याला काही मागच्या घटनांचा उलगडा होत जातो त्या मुलाला सुद्धा. आणि त्या मागच्या घटना म्हणजे 1070 साली, म्हणजे मागच्या 1200, 1300, 1400 वर्षापूर्वी ज्या घटना घडलेल्या असतात आणि त्या घटनांचा संदर्भ या घटनेशी असतो असं त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. जुना काळ फार उत्कृष्टरित्या दाखवलेला आहे त्यांनी. त्या काळी एक आदिवासी, म्हणजे त्यात स्टोरी अशी की 5 बेट असतात आदिवासींची, 5 बेट. त्यातलं एक महत्वाचं बेट आहे पेरुमाची. तर त्या पेरुमाची बेटाचा जो मुख्य असतो त्याचा जवळचा म्हणजे मुलगा हा सूर्य दाखवलेला आहे, कंगुआ. आणि कंगुआ अतिशय बलवान, प्रभावशाली असतो आणि एक लीडर असतो. परंतु काही घटना अशा घडतात की त्याला तिथनं बाहेर काढलं जातं त्या मुलासाठी. ऍक्च्युली त्या मुलगा शत्रूचा मुलगा असतो आणि त्याला मारायसाठी सगळेजण जात असतात आणि तो त्यांना वाचवतो. आणि त्यानंतर वाचवताना त्याला बहिष्कृत केलं जातं आणि नंतर तो परत येतो आपल्या मातृभूमीला वाचवण्यासाठी. आणि तो मुलगा सुद्धा काही सॅक्रिफाईस करतो कंगुआसाठी. तो कोणता सॅक्रिफाईस आहे तुम्हाला फिल्ममध्ये कळेल. तर अशी साधारणतः स्टोरी आहे आणि दोन्ही काळातलं उत्तमरित्या त्यांनी कॉम्बिनेशन साधलेलं आहे. म्हणजे त्या काळातलं जे आहे की आदिवासी असतील, ते 5 बेट असतील, समुद्र असेल किंवा त्या नौका असतील किंवा इंग्रज असतील, रोमन साम्राज्य दाखवलं ऍक्च्युअली त्या काळामध्ये. ते रोमन तिथं हल्ला करायला आलेले असतात आणि हे सगळं ते इतकं छानपैकी त्यांनी, म्हणजे सिनेमॅटोग्राफी एक नंबर. म्हणजे त्यांनी ते छायाचित्रण केलं आहे, त्याच्यामध्ये जे काही CGI केला असेल किंवा क्रोमा केला असेल किंवा इफेक्ट्स असतील किंवा हे सगळ्या गोष्टी ना फार सुंदरपणे केलेल्या आहेत आणि त्याच्यावरती खर्च पण भरपूर केलेला दिसतोय. आणि जो 2024चा काळ हा फार नाहीये, त्याच्यामध्ये थोडासा आहे, तो सुद्धा सुंदरपणे त्यांनी मिक्सअप केलेला आहे. त्याच्यामध्ये खलनायक म्हणलं तर बॉबी देओलची एक एंट्री त्या काळात दाखवलेली आहे आणि बॉबी देओल पण खरं तर त्याच्या वाट्याला फार कमी संवाद आलेले आहेत. जसं अॅनिमल मध्ये तर त्याला संवादच नव्हते, तसं ऍपमध्ये पण आहे, थोडंफार बोलतोय तो, परंतु फारच कमी आहे. परंतु त्याचा जो लुक आहे, अटायर आहे, तो एकदम खलनायकी स्वरूपाचा दिसून येतो. आदिवासीचा खलनायक दाखवलेला आहे आणि ते भयानक चित्रण केले. काही ठिकाणी अवास्तव लेंथ, म्हणजे आपण काय म्हणतो अवास्तव, तो काही सीन मध्ये तो चित्रपट लांबलेला दिसतो आपल्याला. ऍक्च्युली त्याचे जर ड्युरेशन थोडं कमी केलं असतं आणि पटकथा फार विस्कळीत वाटते मला. म्हणजे स्क्रीन प्ले जो लिहिलेला आहे तो जर व्यवस्थित असता तर हा एक सुपर डुपर चित्रपट असता. अन्यथा आपल्याला तो चित्रपट कंटाळवानाच वाटेल असं आहे, कारण की आपण एकतर नॉन साऊथ म्हणजे आपण महाराष्ट्रीयन लोक आहोत किंवा मराठी भाषिक आहोत, त्यामुळे तो चित्रपट इतका लांबलेला आपल्या भाषिकांना आवडणार नाही. त्यांना तो कदाचित आवडेल तिकडच्या लोकांना, साऊथ तेलुगू इंडस्ट्रीला, परंतु आपल्याला तो थोडासा लेंदी वाटतो. आणि त्याच्यामध्ये मात्र सूर्याची जी ऍक्टिंग आहे ती लाजवाब आहे. नेहमीप्रमाणे सूर्य हा अतिशय गुणी अभिनेता आहे. अधिक चांगले चांगले चित्रपट त्याने दिलेले आहेत आणि त्यांनी ते दोन्ही ट्रान्सफॉर्मेशन दाखवले की जो ज्या आत्ताच्या काळातला जो आहे तो एक बाउंटी बाउन्सर आहे, म्हणजे म्हणतो ना पोलिसांसाठी काम करणारा असतो, आणि तो एक खुशाल चेंडू युवक दाखवलेला आहे. आणि त्याच्याबरोबर दिशा पटनी पण फार कमी सीन मध्ये आहे. म्हणजे अगदी पाहुणे कलाकार म्हणलं तरी दिशा पटनी म्हणजे जी हिरोईन आहे तर पाहुणे कलाकाराच्या भूमिकेतच आहे असं त्याला म्हणावं लागेल. नंतर ती दाखवलेलीच नाही. योगी बाबू जो कॉमेडियन आहे
त्याचा पण छोटासा रोल आहे. काहीतरी कॉमेडी क्रिएट केली आहे त्यांनी. आणि परंतु सूर्याने दोन्ही लुक्स इतके छान दाखवले की जो कंगवा तर एक नंबरच झालेला आहे. म्हणजे कंगवा म्हणजे त्याचं एस्टॅब्लिशमेंट इतकी मस्त केली आहे आणि त्याचं ते डोळ्यातलं अंगार किंवा जी चीड असते किंवा जो द्वेष असतो हे सगळं त्याच्यामध्ये त्यांनी छान पद्धतीने सूर्याने कॅरी केलेले आहे. परंतु मला दिग्दर्शनाची बाजू जरा कमजोर वाटली आणि स्क्रीन प्ले जरा कमजोर वाटला. स्क्रीन प्ले म्हणजे पटकथा जर त्या पद्धतीने घेतली असती तर त्या कथेला न्याय मिळाला असता. जी कथा आहे कथा चांगली आहे परंतु तो एक विस्कळीतपणा पटकथेमध्ये आल्यामुळे चित्रपट थोडासा कंटाळवाणा झालेला आहे. आणि नंतर शेवट त्यांनी आणखी एक कॅरेक्टर त्याच्यामध्ये एंट्री केली जो नेक्स्ट पार्ट मध्ये तो व्हिलन असणार आहे. आणि नेक्स्ट पार्ट मध्ये सुद्धा त्या मग मुलाचं काय होतं पुन्हा एकदा तो विलन त्याच्या माग लागतो का लागतो त्या मुलाला तो वाचवतो का हे सगळे प्रश्न त्यांनी अनुत्तरित त्याच्यामध्ये सोडलेले आहेत. कदाचित जर त्यांनी पुढच्या फिल्मची पटकथा जर चांगली लिहिली स्क्रीन प्ले चांगला जर लिहिला तर तो सेकंड पार्ट पहिल्या पार्टपेक्षा अतिशय बेटर होऊ शकतो असं मला वाटतं. म्हणजे मला त्या दिग्दर्शक जोसिवा त्याचं नाव आहे त्याला थोडंसं सुचवायचं की तुम्ही पटकथेवरती थोडं काम करा. इतकं तुम्ही मेहनत घेतलेली आहे या चित्रपटाला ती अशी सहजासहजी वाया देऊ नका. इतका चांगला ऍक्टर घेतलेला आहे तुम्ही त्याला वाया घालू नका. कंगुवाचा पार्ट एक झालाय ठीक आहे ठीकठाक आहे असं मी म्हणेल परंतु सेकंड पार्ट खूप बेटर होऊ शकतो जर तुमची कथा तर ऑलरेडी तुमच्या हातात आहे. त्याची पटकथा म्हणजे स्क्रीन प्ले जर तुम्ही चांगला कॅरी केला तर तुम्हाला तो एक सुंदर असा चित्रपट अगदी बाहुबलीच्या तोडीचा सापडला असता. पण काही त्रुटी झालेल्या आहेत आणि काही चित्रण जे दाखवले ती खूप लाऊड दाखवायचा प्रयत्न केला आहे त्याची आवश्यकता नसताना. त्यामुळं थोडासा मला म्हणजे एक समीक्षक म्हणून मला तो चित्रपट आवडला परंतु प्रेक्षकांना तो चित्रपट कदाचित आवडणार नाही म्हणून मी या चित्रपटाला फक्त 2.5 स्टार देतो. त्याच्या बाकीच्या ज्या सिनरी आहेत सूर्याचा जो अभिनय आहे सिनेमॅटोग्राफी आहे ह्याला मी 2.5 गुण देतो. बाकी स्क्रीन प्ले पटकथा ह्याला 0 मार्क असं मी म्हणेन. तर जर तुम्हाला चित्रपट गृहात पाहायचा नसेल तर OTT वरती तो मला वाटतं Amazonवर येईलच आणि तुम्ही तो बघू शकता. तर मित्रांनो आजचा तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला निश्चित कमेंटमध्ये कळवा. आणि खरं तर मी मराठीमध्ये पुन्हा एकदा का चालू केलं तर माझ्या अनेक मित्रांची मागणी होती की तुम्ही हिंदी फिल्मचे रिव्ह्यू मराठीमध्ये द्या. मी हिंदीमध्ये देण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यांचं म्हणणं असं आलं की हिंदीमध्ये खूप रिव्ह्यू देणारे आहेत मराठीमध्ये खूप कमी आहेत तुम्ही मराठीतच त्या हिंदी फिल्मचा रिव्ह्यू द्या. म्हणून मी हिंदी फिल्म आणि मराठी अर्थातच मराठी एक फिल्म रिलीज झाली आहे पाणीपुरी कदाचित मी उद्या परवा तुम्हाला त्याचा रिव्ह्यू देईल. कारण काय होतं आपल्यासारख्या छोट्या शहरामध्ये मराठी चित्रपट सगळेच प्रदर्शित होत नाहीत त्यामुळे माझं जे प्राधान्य असतं मराठी चित्रपटांचा रिव्ह्यू देण्याचा तो माझा बेधुळीस मिळतो. परंतु बघूया पाणीपुरी जर कुठे लागला असेल तर मी तुम्हाला निश्चित तो पाणीपुरीचा रिव्ह्यू देईल. आणि आणखी एक चित्रपट आहे साबरमती एक्सप्रेस तर त्याचा पण रिव्ह्यू मी तुम्हाला 1 दिवसामध्ये देण्याचा प्रयत्न करेल. तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये निश्चित कळवा. लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा. पुन्हा भेटूया दीपक महामनी पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत नमस्कार.